हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्रांनो. तुम्हा सर्वांचं बी एस काळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ्स पार्ट 1, मॅथ्स पार्ट 2, स्टँडर्ड 10th क्लास यांचे चॅप्टरचे काही व्हिडिओ आपण अभ्यासलेले आहेत. आज एक आपण विशेष असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पाठवत आहे. तो म्हणजे SSC बोर्ड परीक्षेसाठी जो आपला मॅथ्सचा पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 याच्या क्वेश्चन पेपरचं पॅटर्न काय असतो हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये क्वेश्चन पेपरचं स्वरूप, त्यानंतर त्या क्वेश्चन पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचं वैशिष्ट्य काय आहे हे समजून घेणार आहोत. प्रश्नपत्रिकेवरील आपल्याला सूचना काय दिलेल्या असतात ह्या आपण समजून घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रकरणाचे भारांश हे आपण आज समजून घेणार आहोत. प्रत्येक प्रकरणाला गुण किती असतात, त्या प्रकरणाचे प्रश्न किती गुणासाठी मॅक्झिमम विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये हे आपण आज समजून घेणार आहोत. चला, अगोदर सुरुवातीला आपण दोन्ही पाठ्यपुस्तकातील जो चॅप्टरचा भारांश आहे तो आपण अगोदर समजून घेऊया. मॅथ्स पार्ट 1, त्यालाच आपण गणित भाग 1 म्हणतो. त्यामध्ये we have to learn how many chapters? 6 chapters. First chapter is linear equation in 2 variables. त्यालाच मराठीमध्ये आपण 2 चलातील रेषीय समीकरणे म्हणतो. Then second chapter, quadratic equation. My dear students, you see the chapter linear equation in 2 variables. To ask the SSC board exam, 12 marks. You see, 12 marks. 2 चलातील रेषीय समीकरण हे 12 गुणासाठी तुम्हाला परीक्षेसाठी विचारलं जातं. देन सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन, इट मीन्स वर्ग समीकरणे. हा चॅप्टर सुद्धा 12 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जातो. देन थर्ड चॅप्टर सिक्वेन्स, त्यालाच आपण अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. त्याला मराठीमध्ये अंकगणिती श्रेणी म्हणतो. ते 8 मार्कासाठी आपल्या SSC बोर्ड परीक्षेसाठी विचारलं जातं. त्यानंतर चौथा चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच अर्थनियोजन. हे सुद्धा प्रकरण 8 गुणासाठी विचारलं जातं. त्यानंतर चॅप्टर नंबर 5 प्रॉबिलिटी. दिस चॅप्टर इज आस्क्ड टू SSC बोर्ड एक्झाम, ऑल्सो 8 marks. Then last chapter, which is called statistics in Marathi, सांख्यिकी. This chapter asked to SSC exam, only 12 marks. You see carefully all chapters. How many chapters? 6 chapters. These chapters are maximum marks, only 3 chapters, which are first linear equation in 2 variables, 12 marks, quadratic equation 12 marks, and statistics is 12 marks, and remaining 3 chapters are 8 marks. These are the weightage of chapters in maths part 1. You see carefully. Then we see maths part 2, त्यालाच मराठीत आपण गणित भाग 2 इयत्ता 10वी. तो 40 मार्कासाठी पेपर असतो. आणि त्याच्यामध्ये जे चॅप्टर आहे ते कोणकोणते चॅप्टर आहे ते आपण पाहूया. फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी, त्यालाच आपण मराठीमध्ये समरूपता म्हणतो. त्यानंतर दुसरा चॅप्टर आपण अभ्यासणार आहोत पायथागोरसचे प्रमेय. तिसरा चॅप्टर आहे वर्तुळ, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण सर्कल म्हणतो. चौथा चॅप्टर आहे भौमितिक रचना म्हणजे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. 5वा चॅप्टर आहे निर्देशक भूमिती
म्हणजेच कोऑर्डिनेट जॉमेट्री. 6वा चॅप्टर आहे त्रिकोणमिती म्हणजेच ट्रिगोनोमेट्री. 7वा चॅप्टर आहे महत्त्वमापन, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये मेन्सुरेशन म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, मी हा क्वेश्चन पेपर पॅटर्न दोन्ही भाषेतून आपल्याला समजावून देणार आहे, म्हणजे जेणेकरून सेमीच्या पण विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. शिवाय इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांना पण या व्हिडिओचा उपयोग होईल. म्हणून मी दोन्ही माध्यमातून हा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणजेच प्रकरणाचं वेटेज आणि भारांश हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समजावून देणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, सर या प्रकरणाचं वेटेज काय असेल बोर्ड परीक्षेच्या दृष्टीनं? चला पाहूया. फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी विच इज आस्क 10 मार्क्स. पायथागोरस थेरम, दिस चॅप्टर इज ओनली 7 मार्क्स to SSC board exam. Then third chapter circle which is asked, my dear students, you always remember maximum marks which is 12 marks. This chapter is most important to SSC board exam. 12 मार्कासाठी हा चॅप्टर आहे, लक्षात ठेवा. आणि सर्वात जास्त घटक या चॅप्टरमध्ये तुम्हाला अभ्यासायचे लक्षात ठेवा. म्हणून या चॅप्टरवर आधारित प्रश्नपत्रिकेमध्ये जवळजवळ 1/3 क्वेश्चन्स या चॅप्टरवर असण्याची शक्यता आहे, कारण 12 मार्क्स तुम्हाला मिळवून देणारं हे प्रकरण आहे. देन वी सी फोर्थ चॅप्टर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. इट इज अ व्हेरी सिम्पल चॅप्टर, व्हेरी नाईस. This chapter asked to SSC board exam 7 marks. Then chapter number 5 coordinate geometry, आणि coordinate geometry asked to SSC board exam 7 marks. 7 मार्कासाठी निर्देशक भूमिती म्हणजेच coordinate geometry हा चॅप्टर आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. Then we see 6th chapter trigonometry. This chapter is asked also 7 marks. And last chapter mensuration म्हणजेच महत्त्वमापन. This chapter asked to SSC board exam 10 marks. You see carefully how many marks to each chapter. Then you study for observing these all chapters and their marks. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या चॅप्टरचा आपल्याला सखोल अभ्यास करावा लागेल, कोणत्या प्रकरणाचे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न असू शकतील हे त्याच्या गुणावरून आपल्या लक्षात येतं की तो चॅप्टर किती गुणासाठी परीक्षेसाठी आहे याच्यावरून आपल्या लक्षात येतं. म्हणून मी मुद्दाम मॅथ्स पार्ट 1 आणि मॅथ्स पार्ट 2 या प्रत्येक चॅप्टरचं वेटेज तुम्हाला अगोदर माहीत करून दिले. देन माय डिअर स्टुडंट्स, वी ऑब्झर्व which is type of question paper. What is the pattern of question paper? You see carefully. My dear students, in each subject SSC board ask how many questions? 5 questions. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला समजण्यासाठी मुद्दाम मी मराठीमध्ये दिलेलं आहे, परंतु मी माझ्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन इंग्लिशमध्ये करतो आहे, म्हणजे दोन्ही माध्यमातून हा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तुम्हाला समजावा हीच अपेक्षा आहे. इन दिस क्वेश्चन पेपर टोटल 5 क्वेश्चन्स आर आस्क टू SSC बोर्ड एक्झाम. अँड यू सी द क्वेश्चन पेपर, question number 1, question number 2 and question number 3 ask 2 options A and B, but question number 4 and 5 are not options. म्हणजेच तुम्हाला उपप्रश्न हे 4थ्या आणि 5व्यामध्ये हे असणार नाहीत. म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन नंबर 1, 2, 3 याच्यामध्ये ए बी असे 2 तुम्हाला उपप्रश्न असतील टाईपचे, परंतु 4थ्या आणि 5व्यामध्ये फक्त एकाच प्रकारचं प्रश्नाचं हेडिंग असेल. हा त्याच्यातला फार महत्त्वाचा बदल आहे. इन क्वेश्चन नंबर 1A 4 multiple choice
questions are asked, which is called MCQ questions. How many ask the question? 4 questions. And you remember that each question is only 1 marks. You see carefully. याचाच अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला ए हा बहुपर्यायी प्रश्न असतो आणि याच्यामधील प्रत्येक प्रश्न हा 1 गुणाचा असतो आणि असे 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्याला 4 गुण असतात. विकल्प त्याच्यात नसतो, 4च विचारले जातात आणि 4ही तुम्हाला सोडवायचे असतात आणि त्याच्यामुळे त्याला 4 गुण आहेत. देन वी सी इन क्वेश्चन नंबर 1B, solve 4 questions out of 4 sub questions. Each question is only 1 marks. You remember that. How many questions are asked? 4 questions. How many solve the questions? 4 questions. You remember that. 4 प्रश्न विचारले असतात आणि 4ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न हा 1 गुणाचा असतो आणि ह्याचे गुण तुम्हाला 4 मिळवायचे असतात आणि तुम्हाला 4च प्रश्न दिले असतात. म्हणजे विकल्पासह ऑप्शनसहित 4च असतात. प्रश्न पहिला खूप सोपा असतो विद्यार्थी मित्रांनो. इन क्वेश्चन नंबर 1 you always remember, in multiple choice questions you do not write the answer, you write only alphabet letter of your proper answer and write the question number. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडून परीक्षेमध्ये काय SSC बोर्डाला अपेक्षित आहे, उत्तर अपेक्षित आहे का, नाही आहे. तर तुम्ही उत्तरपत्रिकेत या प्रश्नाचं उत्तर लिहिताना SSC बोर्डाने काय अपेक्षित केलेलं आहे बघा. तुम्ही त्या प्रश्नाचा क्रमांक अगोदर लिहा आणि त्या प्रश्नाच्या क्रमांकासमोर त्या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे, जे प्रॉपर ॲन्सर आहे, जे अचूक उत्तर आहे, त्या उत्तराचा योग्य पर्याय जो लेटर आहे, जे अक्षर आहे, ते अक्षर लिहिणं अपेक्षित आहे. मग तुम्ही म्हणा सर याचं उत्तर कसं लिहायचं ते सांगू शकता? हो, सांगू शकतो. समजा तुम्हाला या MCQ प्रश्न क्रमांक 2 आहे, उदाहरण क्रमांक 2 आहे आणि त्या उदाहरण क्रमांक 2चं उत्तर समजा जे पर्याय मला ABC दिलेले आहेत त्यातलं B हा पर्याय बरोबर असेल तर याचं उत्तर लिहिताना विद्यार्थी मित्रांनो 2 उदाहरण क्रमांक 2B असं लिहिणं अपेक्षित आहे. C उत्तर बरोबर असेल उदाहरण क्रमांक 2C, D उत्तर बरोबर असेल उदाहरण क्रमांक किंवा 2D, 2A, 2B असं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्यामुळे ही नीट लक्षात घ्या. का? कारण आम्ही प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला सूचना दिलेल्या आहेत. बहुपर्यायी प्रश्न सोडवताना त्या प्रश्नाच्या अचूक पर्यायाचे जे अक्षर आहे, आद्य अक्षर आहे, जे पर्यायाचंच अक्षर आहे ABC यापैकी ते अक्षर आणि त्या प्रश्नाचा क्रमांक फक्त लिहिणं अपेक्षित आहे. अशी आम्ही स्पष्टपणे प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला सूचना दिलेली आहे आणि ही सूचना आमचे विद्यार्थी वाचत नाहीत. त्यामुळं पारंपरिक पद्धतीनं MCQचे प्रश्न सोडवताना विद्यार्थी पूर्ण विधान लिहितात. जो प्रश्नाचं उत्तर किंवा रिकामी जागा आहे ते भरतात, त्याच्याखाली अंडरलाईन करतात आणि आन्सर देतात. हे आम्हाला अपेक्षित नाही. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी गेल्या वर्षी काय झालं, काही विद्यार्थ्यांनी प्रश्न लिहिला, पर्यायाचा क्रमांक पण लिहिला, शिवाय उत्तर पण लिहिलं. हे अपेक्षित नाही आहे तुमच्याकडून. काही मुलांनी काय केलं, पर्यायाचा तुमचा प्रश्नाचा क्रमांक लिहिला आणि डायरेक्ट उत्तर लिहिलं. हेही आम्हाला अपेक्षित नाही आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून त्या प्रश्नाचा क्रमांक आणि त्या क्रमांकापुढे अचूक उत्तराच्या पर्यायाचा जे ABCD पैकी जे अक्षर असेल ते अक्षर तुम्ही नमूद करणं आवश्यक आहे.
तेच उत्तर आम्ही ग्राह्य धरणार आहे आणि पहिल्या प्रयत्नाचं जे लिहिलेलं आहे तेच आम्ही SSC बोर्डचे जे एक्झामिनियर आहेत ते गृहीत धरणार आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही 2-3 वेळा लिहिलं असेल तर पहिला जो प्रयत्न आहे तोच तुमचा गृहीत धरला जातो. हे मात्र तुम्ही लक्षात घेणं फार आवश्यक आहे. मुद्दाम मी या बहुपर्यायी प्रश्नाबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे की जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या सोडवायचे त्यावेळी जरूर हा व्हिडिओ पहा आणि मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा काटेकोर अवलंब करा आणि त्यानुसार तुम्ही आदर्श उत्तरपत्रिका बनवायचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक आता 1B, क्वेश्चन नंबर 1B, सॉल्व 4 सब क्वेश्चन आउट ऑफ 4. आता बघा क्वेश्चन नंबर B 4 आउट ऑफ 4 ते सांगितलं 1 गुणाचे प्रश्न असतात. खूप सोपे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. फक्त एक फॉर्म्युला वापरायचा असतो, त्याच्यामध्ये किमती ठेवा, सोडवा. जास्तीत जास्त तुमचं उत्तर 1 ते 2 वळीत आम्हाला कसं मिळेल अशाच पद्धतीने या प्रश्नाची मांडणी केलेली असते आणि अशा प्रकारच्या प्रश्नाचं स्वरूप हा प्रश्न क्रमांक 1Bचं असतं. लक्षात ठेवा. Then we see question number 2A. In these question we have to ask 2 activities out of 3 activities. Each activity is 2 marks. Then we get in question paper 4 marks out of 6 marks. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2A मध्ये खालील कृती पूर्ण करा म्हणजेच ॲक्टिव्हिटीचे प्रश्न याच प्रश्नामध्ये असतील. लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील, त्यामधले फक्त तुम्हाला 2 सोडवायचे असतात. पहा, आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 2 गुणासाठी असते. एकूण तुम्हाला 4 गुण मिळवायचे आणि तुम्हाला विचारलेले 6 गुण. लक्षात ठेवा. त्याच्यापैकी फक्त तुम्हाला 4 गुण मिळवायचे. परंतु ॲक्टिव्हिटीचे प्रश्न सोडवताना मी थोडंसं तुमच्याशी चर्चा करतोय विद्यार्थी मित्रांनो. यासाठी आजपर्यंत विद्यार्थी मित्रांनो या ॲक्टिव्हिटीच्या प्रश्नाचे मार्क्स विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाली. त्याचं कारण काय ते आज आपण डिस्कस करणार आहोत, ती चर्चा करणार आहोत. This type of question is most important. My dear students, you remember that first you write all questions in your answer book with boxes. Then you read questions carefully and you write the proper answer in given empty boxes. This is most important type of questions. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त बॉक्सेसमधली उत्तरं लिहिली तर या प्रश्नाचे आम्ही पूर्ण मार्क तुम्हाला देणार नाही. कारण खालील कृती पूर्ण करून लिहा असं जेव्हा आमचं हेडिंग आहे प्रश्नाचं, याचा अर्थ असा प्रश्नपत्रिकेत दिलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आम्ही दिलेलं आहे. ते उत्तर तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये आहे तसं लिहायचं आहे. जिथं बॉक्सेस दिलेले आहेत तिथं बॉक्सेस पेन्सिलनं आखले तरी चालतील, पेन्सिलनं बॉक्सेस केले तरी चालतील. आणि त्या पेन्सिलनं आखलेले जे बॉक्सेस आहेत त्या बॉक्समध्ये मात्र तुमच्याकडून पेननं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पेन्सिलनं उत्तर ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. म्हणजे ॲक्टिव्हिटीच्या प्रश्नामध्ये पूर्णपणे तुमचं लिखाण पेनचंच असलं पाहिजे. फक्त तुम्हाला सवलत आम्ही बॉक्स जे दिलेले आहेत, जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते दिलेले आहेत, ते तुम्ही पहिल्यांदा बॉक्सेस पेन्सिलनं का करा, कारण एखाद्या वेळेस त्या बॉक्समधलं उत्तर तुमचं त्या बॉक्समध्ये बसत नसेल तर त्या बॉक्सची तुम्हाला लेंथ वाढवता येते आणि ते तुम्हाला पेन्सिलनं खाडाखोड करून बॉक्स व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर साईजचा व्यवस्थित बनवता यावा म्हणून पेन्सिलनं बॉक्स बनवा. बाकी उत्तर मात्र त्याच्यातलं पेननं बनवा. एकदा उत्तर त्याच्यात तुम्ही पूर्णपणे लिहिलं की ते उत्तर तुम्ही पेननं जरी बॉक्स काढला तरी चालू शकतं. कारण बॉक्समधलं उत्तर हे किती लेंथचं आहे हे तुम्ही ॲक्च्युली जेव्हा लिहिता
तेव्हाच तुमच्या लक्षात येतं त्या बॉक्सची लेंथ किती असेल आणि त्यावरून मग तुम्ही त्या बॉक्स आखला तरी चालू शकेल, बॉक्स तयार केला तरी चालू शकेल. ॲक्टिव्हिटीचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आणि ॲक्टिव्हिटीचे प्रश्न असतात ना विद्यार्थी मित्रांनो, ते अतिशय सोपे असतात. बरेचसे उत्तरं वरील किंवा खालील पर्यायी जे पायऱ्या दिलेल्या असतात त्याच्याशी कुठंतरी रिलेटेड असतात, त्याच्यात काहीतरी संबंध असतो, काही आकृतीहून आपल्याला लिहावे लागतात, काही निरीक्षणाहून आधारित असतात आणि या सगळ्या कृतीचं उत्तरं सगळी तिथंच असतात. फक्त तुमच्या निरीक्षण शक्तीला वाव दिला जातो, तुमच्या कॅल्क्युलेशन गणन शक्तीला वाव दिला जातो आणि अशाच प्रकारचे प्रश्न हे आम्ही ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये विचारले जातात. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, सर ॲक्टिव्हिटीच्या प्रश्नामध्ये काही स्टेप अशा आहेत की जे कॅल्क्युलेशन केल्याशिवाय मला त्या बॉक्सेसमध्ये उत्तरं लिहिता येत नाहीत. बरोबर आहे, करेक्ट आहे. तर तिथं स्टेप नाहीत, पण तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्याच प्रश्नाच्या शेजारी समासामध्ये किंवा शेजारी जागा असेल तिथं जर तुम्ही ते सिम्प्लिफाय केलं तरीसुद्धा चालू शकेल. किंवा तुमच्या ॲन्सर शीटचं जे शेवटचं पेज आहे त्याला रफ पेज म्हणा आणि त्या रफ पेजवर पेपरमध्ये जे काही छोटं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असतं, छोटं काही गणन करायचं असतं, सिम्प्लिफाय द्यायचं असतं, ते देऊन तुमचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता, काहीच हरकत नाही. किंवा या ॲक्टिव्हिटीच्या शेजारी जरी तुम्ही सिम्प्लिफाय केलं तरीसुद्धा चालू शकतं, कोणतंही अडचण नाही. म्हणून ॲक्टिव्हिटीचे प्रश्न सोडवताना ही काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो, तेव्हाच या प्रश्नाचे तुम्हाला पूर्ण गुण मिळतील. देन वी सी क्वेश्चन नंबर 2B. इन दिस क्वेश्चन्स हाऊ मेनी क्वेश्चन्स आर आस्क्ड? माय डिअर स्टुडंट्स, 4 क्वेश्चन्स आर आस्क्ड आउट ऑफ 5 क्वेश्चन्स. यू रिमेंबर दॅट. 5 उपप्रश्नापैकी तुम्हाला 4 उपप्रश्न सोडवायचे असतात. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न, ईच क्वेश्चन इज ओनली 2 मार्क्स. ईच क्वेश्चन इज ओनली 2 मार्क्स. देन वी गेट 8 मार्क्स in SSC board exam. But we have to know these all questions are asked to 10 marks. Why? Because one question is extra. Therefore, you remember that we have to ask 5 questions, but you write only 4 questions, 4 sub questions. Then you get 8 marks. This question is also simple. Question number 1 and question number 2 are very simple. खूप सोपे प्रश्न असतात. विद्यार्थ्यांना, सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत, सर्वसामान्य विद्यार्थी आहेत बुद्धिमत्तेचे, या विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रश्नाचे उत्तर अचूकपणे मांडता येईल अशाच प्रकारे या 2 प्रश्नामध्ये प्रश्नांची मांडणी केली जाते. पुन्हा एक तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, सर क्वेश्चन नंबर 2A मध्ये जो ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये बॉक्सेस किती विचारले जातात? येस, ओके, युअर क्वेश्चन इज व्हेरी नाईस. तुमचा प्रश्न खूप छान विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. इन क्वेश्चन नंबर 2A वी हॅव टू आस्क ओनली 4 बॉक्सेस. Each box carry only half marks. प्रत्येक बॉक्समध्ये तुम्ही लिहिलेलं जे उत्तर आहे ते अर्ध्या गुणासाठी असतं, लक्षात ठेवा. मग 4 बॉक्स असतील तर प्रत्येक बॉक्स हा अर्ध्या गुणासाठी असतो आणि त्यामुळं अर्धा 4 वेळा असेल तर त्याचे 2 मार्क्स तुम्हाला मिळतात. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुम्ही मला कधी 5-6 असता, कधीच नाही. प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या प्रश्न 2A मध्ये जो विचारलेला प्रश्न आहे 4च बॉक्स तुम्हाला असणार आहेत, लक्षात ठेवा. आणि त्या 4 बॉक्समध्ये तुम्हाला अचूक असं ॲन्सर लिहायचं आहे. देन वी सी क्वेश्चन नंबर 3A. वी हॅव टू आस्क हाऊ मेनी क्वेश्चन्स? 2 क्वेश्चन्स आर आस्क. देन यू राईट आउट ऑफ 2 यू राईट ओनली 1 सब क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3A मध्ये सुद्धा
तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील, त्याच्यामध्ये फक्त एकच तुम्हाला कृती करायची आहे, एकच प्रश्न सोडवायचे आहे. आणि आनंदाची बाब विद्यार्थी मित्रांनो, सांगायला मला खूप आनंद होतो, प्रश्न तिसरा ए सुद्धा ॲक्टिव्हिटीचाच प्रश्न असतो. दुसरा प्रश्न इथं विचारता कामा नये असं पेपर सेक्टरला सक्त वॉर्निंग आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं पेपर सेटर जो पेपर काढतो त्यांना प्रश्न क्रमांक 3A वैशिष्ट्य जे काय त्यानुसारच त्या प्रश्नाची मांडणी त्या ठिकाणी करावी लागते. ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे. आता ॲक्टिव्हिटीचे प्रश्न किती सोपे असतात हे पाठ्यपुस्तकामध्ये सोडवून दिलेले प्रश्न तुम्ही पाहिले असतील. सराव संचामध्ये सोडवून दिलेले प्रश्न आहेत ॲक्टिव्हिटीचे, ते तुम्ही पाहिले असतील की ते उत्तर लिहिणं सोपं आहे. बघा, काही आकृतीहून प्रश्नाचे उत्तरं द्यावे लागतात आपल्याला आणि ते सहज देता येतात. काही छोटे छोटे कॅल्क्युलेशनमध्ये करावे लागतात, गणन करावं लागतं. त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्या बॉक्सेसमध्ये अचूकपणे लिहिले तर आपल्याला त्या प्रश्नाचे मार्क्स सहज मिळू शकतात. मग मला सांगा, ह्या प्रश्न क्रमांक 3A जो ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे, जसा दुसरा एमध्ये तुम्ही लिहिण्याचा पॅटर्न लक्षात ठेवला की प्रश्नाचं उत्तर जे दिलेलं आहे ते उत्तर आहे तसं उत्तरपत्रिकेमध्ये बॉक्सेस सहित लिहिणं हे बंधनकारक आहे. आता याच्यामध्ये किती बॉक्स विचारले जातील? आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, जर 3 गुण असतील, एक बॉक्स जर अर्ध्या मार्कासाठी असेल तर मला सांगा किती बॉक्सेस असतील? सर, याच्यामध्ये 6 बॉक्सेस असतील. एकदम करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. 6 बॉक्सेस असतील, 6 बॉक्स असतील याच्यामध्ये आणि प्रत्येक बॉक्समध्ये तुम्हाला अचूक असं उत्तर लिहायचं आहे आणि त्या बॉक्समध्ये अचूक असं उत्तर लिहिलं की तुम्हाला प्रत्येक बॉक्स हा अर्धा मार्क्स मिळवून देणार आहे. असे 6 बॉक्स असतात, 6 अर्धे, याचा जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला 3 गुण मिळतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे 2 विचारले असतात, कोणताही एक जो तुम्हाला सोपा वाटतो की ज्याचं उत्तर तुम्ही अचूकपणे लिहू शकता तो निवडणं हे तुमचं कौशल्य, हे तुमचं स्किल आहे. विद्यार्थी मित्रांनो, की कोणत्या प्रश्नामध्ये मला अचूकपणे सर्व उत्तरं बॉक्सेसमध्ये लिहिता येतात, तोच प्रश्न पहिल्यांदा सोडवायला घ्या. समजा कदाचित तुम्हाला दुसराही येत असेल तर तुम्हाला जर वेळ शिल्लक असेल परीक्षेमध्ये तर तुम्ही पेपर संपल्यानंतर शेवटी प्रश्न क्रमांक 3 किंवा क्वेश्चन नंबर 3A जो राहिलेला क्रमांक आहे तो क्रमांक लिहून त्याचं उत्तर तुम्ही लिहिलं तरी चालू शकेल. मग ज्या प्रश्नाला जास्त गुण असतील ते गुण तुमचा परीक्षक तुमच्या ॲन्सर पेपरमध्ये मार्क देतो. देन वी सी क्वेश्चन नंबर 3B. हाऊ मेनी क्वेश्चन्स आर आस्क्ड? यू रिमेंबर दॅट? 4 questions, 4 sub questions are asked. Then out of 4 questions, you write only 2 sub questions. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 4 प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला फक्त 2च सोडवायचे असतात, लक्षात ठेवा. आणि each question, each sub questions is always only 3 marks. Then when you solve the 2 sub questions, then you get 6 marks. You remember that. Then with option you get a 12 marks. Why? Because 2 questions are extra questions to ask the SSC board exam question paper. विद्यार्थी मित्रांनो, 2 उपप्रश्न हे तुम्हाला B एक्स्ट्रा विचारले जातात आणि त्याच्यापैकी तुम्हाला 4च फक्त सोडवायचे आहेत. तुम्हाला प्रश्न 4 पैकी 2च सोडवायचे आहेत. 2 तुम्हाला जादा दिले जातात. जरा समजून घ्या मी काय बोललो ते. तुम्हाला विचारले किती जातात? 4 प्रश्न विचारले जातात, त्यातले फक्त 2 सोडवायचे असतात. म्हणजे तुम्हाला जादा किती विचारले? 2 विचारलेत. जे तुम्हाला सोपे वाटतात ते निवडा, तेच सोडवा आणि ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला शंका वाटते ते शेवटी त्याला प्रेफरन्स द्या. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3A and B. दुसरं एक वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मॅथ्स पार्ट 2 हा पेपर सोडवता त्यामध्ये थिअरमचे जे क्वेश्चन आहेत ते नेहमी लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर 3B असतात. हा मुद्दाम मी उल्लेख करतोय. थिअरमचे जे क्वेश्चन टू प्रूव्ह दॅट जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन नेहमी लक्षात ठेवा
क्वेश्चन नंबर 3B मध्ये असतात, लक्षात ठेवा. कारण हाच पॅटर्न मॅथ्स पार्ट 1 साठी असतो, हाच पॅटर्न मॅथ्स पार्ट 2 साठी असतो, लक्षात ठेवा. त्यामुळं मॅथ्स पार्ट 2 मध्ये क्वेश्चन नंबर 3B मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतात, थेरमवरचे प्रश्न विचारतात. हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. देन वी सी क्वेश्चन नंबर 4. हाऊ मेनी सब क्वेश्चन्स आर आस्क्ड? You remember that 3 sub questions are asked, then you write out of 3 only 2. याच्यामध्ये सुद्धा काही कृतीचे असतील किंवा सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स आउट ऑफ 3 2 सब क्वेश्चन्स असं हेडिंग देतील, सॉल्व म्हणतील. देन each questions you remember that you get 4 marks. My dear students, when you solve these questions, these questions are not simple. या प्रश्नामध्ये विचारलेले जे उदाहरणं आहेत, ती उदाहरणे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारी उदाहरणं असतात. सर्वसाधारण विद्यार्थ्यांना सहजासहजी सोडवता येणार नाहीत याची दक्षता घेणारे प्रश्न विचारले जातात. म्हणजेच काय हो, थोडेसे हॉट टाईपचे प्रश्न असतात. म्हणजेच विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना देणारे प्रश्न असतात. दुसरं या प्रश्नाचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 मध्ये जे क्वेश्चन विचारले जातात त्यांचं अजून एक वैशिष्ट्य, ते पाठ्यपुस्तकातले कुठलेही असू शकत नाहीत. मग तुमच्या मनात शंका आली असेल, सर पाठ्यपुस्तकातले जर प्रश्न नसतील तर मग हे आम्ही कसे काय तयार करायचे? मित्रांनो घाबरू नका, हे प्रश्न पाठ्यपुस्तकातले जरी नसतील तुमच्या अभ्यासक्रमातील मधील असतील. मी काय बोलतो नीट ऐका. पाठ्यपुस्तकातील नसतील परंतु तुमच्या अभ्यासक्रमामधील मात्र निश्चित असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणाचा अभ्यासक्रम छानपैकी सखोलपणे अभ्यासलेला आहे, छानपैकी समजून घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना जरी पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न विचारले तरी देखील त्या प्रश्नाचे उत्तरं ती मुलं सहजपणे सोडवू शकतात, याचा आम्हाला पूर्णपणे अनुभव आहे. मग तुम्ही म्हणाल सर कसे टाईप असतात? पाठ्यपुस्तकामध्ये जे प्रश्नामध्ये अंक दिलेले आहेत ते आम्ही बदलतो. प्रश्नामध्ये जे नावं दिले आहेत, समजा उदाहरणार्थ सीमा रीमा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. परीक्षेमध्ये सुनील अनिल यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. काय फरक पडला? पॅटर्न क्वेश्चनचा तोच असतो. आम्ही नावं चेंज करतो, शिवाय त्या प्रश्नामधले अंक चेंज करतो. झाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न. अजून काय करतो? थोडासा विचार करायला लावणारे प्रश्न आम्ही याच्यामध्ये विचारतो. दुसरी गोष्ट, सरळ मार्गी असणारे जे प्रश्न आहेत, सहजासहजी फॉर्म्युल्यावर आधारित असणारे प्रश्न आहेत, डायरेक्ट फॉर्म्युल्यावर आधारित असणारे प्रश्न सहजासहजी आम्ही याच्यात टाकत नाही. का? कारण तुम्ही 2-3 फॉर्म्युले क्लब करून तुम्हाला या प्रश्नाची उकल काढता येण्यासाठी विचार तुम्ही कसा करता याचं टेस्टिंग करणारे हे प्रश्न असतात, लक्षात ठेवा. हे जे प्रश्न असतात ना, हे प्रश्न मॅथमॅटिक्स स्टुडंट हा विचार कसा करतो, तो कन्सेप्ट त्याला समजलेले आहे, ती समजलेली कन्सेप्ट तो सोडवण्यासाठी, त्या कन्सेप्टवर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी तो किती अँगलनं विचार करतो, किती प्रकारे विचार करतो याचं टेस्टिंग करणारे या टाईपमध्ये, या क्वेश्चनच्या प्रकारामध्ये आम्ही प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. म्हणून या प्रश्नाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. याचा अर्थ सोडवता येत नाहीत असं आहे का? नाही आहे, सोडवता येतात. शक्य, सगळ्यांना शक्य आहे सोडवता येणं. आणि निश्चित मला खात्री आहे सर्वसामान्यसुद्धा विद्यार्थी हे प्रश्न सोडवू शकतो असा आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण होणं फार गरजेचं आहे. कधी? जेव्हा या चॅप्टरचा तो सूक्ष्म अभ्यास करतो. सूक्ष्मपणे जेव्हा या चॅप्टरचा अभ्यास करतो, प्रत्येक चॅप्टरचा, तेव्हा त्याच्यावर आधारित असणारे प्रश्न क्रमांक 4 मधील सुद्धा प्रश्न सहजरित्या तो सोडवू शकतो, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊ. देन वी सी क्वेश्चन नंबर 5. इन दिस क्वेश्चन हाऊ मेनी क्वेश्चन्स आर आस्क्ड? 2 questions are asked, and out of 2 we write only
1 क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रश्न आम्ही पाठ्यपुस्तकामधील न विचारता बाहेरचा विचारला. परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी जे तुम्हाला मॅथमॅटिकल लागलेलं नॉलेज आहे ते मात्र तुमच्या अभ्यासक्रमामधीलच असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम चांगला पाहणं फार गरजेचं आहे आणि त्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकामध्ये जी प्रश्नाची मांडणी केलेली आहे त्याला वेगवेगळ्या अँगलनं वेगवेगळ्या पैलू त्याच्याकडं पाहून वेगवेगळ्या दिशेने त्या पाहिलं आणि त्या पद्धतीनं जर त्यांनी अभ्यास केला तर मला वाटते प्रश्न 5वा सुद्धा निश्चित प्रकारे तुम्ही सोडवू शकाल. आता या प्रश्न क्रमांक 5चं सुद्धा काय वैशिष्ट्य असतं ते आपण पुढील स्लाईडमध्ये पाहणार आहोत. माय डिअर स्टुडंट्स, व्हेन वी ऑब्झर्व धिस स्लाईड यू नोटिस दॅट यू हॅव टू नो दॅट हाऊ मेनी marks with options in your exam question paper maths part 1 maths part 2. विद्यार्थी मित्रांनो, SSC बोर्ड तुमच्या हातामध्ये 60 गुणाची प्रश्नपत्रिका देतं, ऑप्शन सहित जादा सहित 60 गुणाची प्रश्नपत्रिका देतं. त्या 60 पैकी फक्त तुम्हाला 40 गुण मिळवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 20 गुण एक्स्ट्रा आहेत. म्हणजे 40 गुण मिळवायचे म्हणजेच आउट ऑफ मार्क्स मिळवायचे. आणि मला खात्री आहे तुमच्यामधील प्रत्येक विद्यार्थी ठरवणार आहे यावर्षी 40 पैकी 40 मी मार्क्स मिळवणारच. कारण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न माझ्यासमोर असला पाहिजे. आता सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी या क्वेश्चन पेपरचं स्वरूप मला सांगायचं आहे. तुम्ही प्रश्न क्रमांक 1, 2, 3 जर पाहिलं आणि त्याची जर तुम्ही गुणाची ॲडिशन केली तर तुमच्या लक्षात येईल 4 आणि 4 8 आणि 4 12, 12 आणि 8 20, 20 आणि 3 23 आणि 23 आणि 6 29 मार्क. 29 मार्कापर्यंत तुम्ही 6 आणि 3 9 9 बघा पुन्हा एकदा 6 आणि 3 9 9 आणि 8 17, 17 आणि 4 21, 21 आणि 4 25 आणि 4 29. 29 मार्काचे प्रश्न महाराष्ट्रातील कितीही विद्यार्थी गणितामध्ये सोसो असला सर्वसामान्य असला तरी यावरचे प्रश्न सहज विद्यार्थी सोडवू शकेल. मग मला सांगा, आपल्याला पास होण्यासाठी फक्त 14 मार्क मिळवायचे. मग मला सांगा, या 29 जे तुम्ही गुणाचे प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 1, 2 समजा 4था 5वा तुम्हाला नाही सोडवता आला, काही हरकत नाही. सर्वसामान्य विद्यार्थी की ज्याला पास होण्यासाठी गणितात खूप भीती वाटते त्यांनी 1 ते 3 प्रश्न जरी केले तयार आणि तो सहजासहजी 29 पैकी मला सांगा त्याला 14 मार्क सहज मिळणार आहे. आणि 14 मार्क्स मिळाले की तो गणित विषयामध्ये पार्ट 1 असो नाही तर पार्ट 2 असो सहज पास होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून पासिंग पहिल्या वर्षी खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर या पद्धतीनं क्वेश्चन पेपरकडे पाहिलं आणि प्रश्नपत्रिकेमधील असणाऱ्या प्रश्नाचं वेटेज जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास केला तर तुम्हाला पास होणं खूप सोपं आहे. आणि पास होणं खूप जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेस तुम्हाला गुणसुद्धा जास्तीत जास्त मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे माझी तळमळ अशी आहे की तुम्ही क्वेश्चन पेपरचा पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून नेहमी अभ्यास करा की जेणेकरून तुम्हाला गणित विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळायला काहीच अडचणी येणार नाही. चला आता आपण पुढे जाऊया. आता बीजगणित आणि भूमिती त्यालाच आपण मॅथ्स पार्ट 1 मॅथ्स पार्ट 2 याच्यामध्ये जो क्वेश्चनचा पॅटर्न आहे त्याचं जे स्तर आहे प्रश्नाचे प्रकार आहेत ते किती % अवघड प्रश्न, किती % सोपे, किती % मध्यम हे सुद्धा आपण आज समजून घेणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला डिटेल सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. मराठी सांगण्याचा उद्देश असा की तुम्हाला ते सहज समजावं. सोपे प्रश्न, व्हेरी सिम्पल क्वेश्चन्स आस्क टू SSC बोर्ड एक्झाम 40% की विद्यार्थी सहजासहजी पास याच प्रश्नामधून झाला पाहिजे. त्यामुळे सोपे प्रश्न 40% तुमच्या प्रश्नपत्रिकेत असणार आहेत आणि पेपर सेटरला सक्त वॉर्निंग आहे. असे प्रश्न पेपरमध्ये 40% सोपे प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रातील आदिवासी भागातील विद्यार्थ्याला सुद्धा या प्रश्नाची उत्तरं सहजासहजी देता यावी आणि तो पास व्हावा अशा प्रकारच्या प्रश्नांची मांडणी 40% असते, लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड टाईप क्वेश्चन मीडियम.
मीडियम क्वेश्चन, त्यालाच आपण मध्यम प्रश्न म्हणतो. थोडंसं सोप्यापासून थोडी काठिण्य पातळी आपण गेली, थोडी, जास्त नाही, जस्ट लाईक 1 सेंटीमीटर फक्त पुढे गेलो आहे आपण. आणि ते 40% असतात, लक्षात ठेवा. जे रेग्युलर शाळा अटेंड करतात, रेग्युलर, आता बऱ्याच वेळा आपली या लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळा बंद आहे विद्यार्थी मित्रांनो, परंतु आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आमचा प्रत्येक विषय शिक्षक हा आपल्या विषयाचा अभ्यास देतोय. तुम्ही जर छानपैकी प्रामाणिकपणे जर तो व्हिडिओ अभ्यासत असाल, पाहत असाल, तर तुम्हाला पहिले सोपे प्रश्न आणि मध्यम प्रश्न सहजरित्या सोडवता येतील याची मला पूर्ण खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढचा एक टाईप आहे डिफिकल्ट क्वेश्चन्स. त्यालाच थोडंसं आपण कठीण प्रश्न म्हणतोय, लक्षात ठेवा. 20% प्रश्न आहे. म्हणजे कठीण प्रश्नाचा जर वेटेज पाहिलं तर फार कमी आहे, 20% फक्त प्रश्न आहे. हे कशासाठी आम्ही ठेवलं? जे आउट ऑफ मार्क मिळवणारे जे स्टुडंट आहेत ते खऱ्या अर्थानं आम्हाला चॉईस करता यावी. जे टोकाची भाऊगर्दी होते, सर्वच विद्यार्थी 40पैकी 40 न मिळवता मॅथमॅटिक्स नॉलेज असणारे खरे स्टुडंट आमच्या गणित शिक्षकांना शोधता यावे, यासाठी कठीण प्रश्न 20% याचा समावेश आपण प्रश्नपत्रिकेत केलेला आहे, की जेणेकरून जे विद्यार्थ्याला गणितीय दृष्टिकोन खूप छान आहे, गणितीय थिंकिंग, मॅथमॅटिक थिंकिंग खूप सुंदर आहे, छान आहे, की तो पुढं जाऊन काहीतरी त्याच्या गणित विषयामध्ये डेव्हलपिंग करेल, त्याचं उच्च शिक्षणासाठी या गणित विषयाचा उपयोग होईल. आणि असे विद्यार्थी आम्हाला या प्रश्नाद्वारे प्रश्नपत्रिकेमधून शोधता येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून आम्ही या प्रश्नपत्रिकेमध्ये डिफिकल्ट लेवलचे जे क्वेश्चन आहे ते 20% ठेवलेले आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर एक उद्दिष्टानुसार गुण विभागणी पण आपण समजून घेऊया. ज्ञान म्हणजे माहितीस्तव याच्यावर आधारित प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये 20% असणार आहेत, लक्षात ठेवा. नॉलेजवर आधारित फक्त प्रश्न, वी हॅव टू नो ओनली नॉलेज, देन वी सॉल्व द क्वेश्चन्स. ओनली 20% वी हॅव टू गेट मार्क्स. देन यू सी आकलन, वी हॅव टू कॉल अंडरस्टँडिंग. आकलन, मला काय समजलं, मला माझा कंटेंट समजलं आहे का, अंडरस्टँडिंग मला ते किती झालेलं आहे कंटेंट, याच्यावर आधारित 30% क्वेश्चन असतात पार्ट 1मध्ये, लक्षात ठेवा. ह्या दोन्हीमध्ये थोडीशी तफावत पार्ट 2 आणि पार्ट 1मध्ये काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. ज्ञानावर आधारित 20% आहेत, पार्ट 2मध्ये सुद्धा ज्ञानावर आधारित 20%च आहेत. आकलन म्हणजेच अंडरस्टँडिंगवर आधारित 30% क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर ॲप्लिकेशन बेस याच्यावर आधारित 40% आहे, लक्षात ठेवा. आपल्या यावर्षी म्हणजेच गेल्या वर्षीपासून जो आपण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न म्हणजेच 19-20 शैक्षणिक वर्षापासून आपण मॅथमॅटिक्स क्वेश्चन पेपरचा पॅटर्नमध्ये हा महत्त्वाचा बदल केला आहे, की विद्यार्थ्याला फक्त ज्ञानावरच आधारित त्याचं मॅथमॅटिकल नॉलेज टेस्टिंग न करता विद्यार्थ्याला त्याचं स्किल आणि ॲप्लिकेशन आणि अंडरस्टँडिंग ह्या तिन्ही गोष्टी जर चांगल्या असतील तर तो विद्यार्थी गणित विषयामध्ये छानपैकी पुढं काम करू शकेल. यासाठी आपण या प्रश्नपत्रिकेची रचना बदलली आहे विद्यार्थी मित्रांनो. देन वी सी कौशल्य म्हणजे स्किल. स्किल तुमचं काय नेमकं त्याच्यामध्ये 10%. स्किलवर आधारित 10%चे क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा. हा मॅथ्स पार्ट 1. आता तुम्हाला असाच मॅथ्स पार्ट 2 पाहायचा आहे. तुमच्या लक्षात येईल नॉलेज, अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन आणि स्किल याच्यामध्ये नेमका कुठं बदल केलेला आहे. फक्त स्किलमध्ये 10च्या ऐवजी 20 होणार आहेत, लक्षात ठेवा. 10च्या ऐवजी काय होणार आहेत आणि 20 होणार आहेत. आणि कुठले कमी होणार आहेत ते मात्र नीट पहा. स्किल, कारण का त्याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे असतात, मॅथ्स पार्ट 2मध्ये डायग्रॅम काढायचे असतात आणि त्यासाठी तुमचं स्किल आम्हाला टेस्टिंग करायचं असतं. म्हणून याच्यामध्ये आम्ही 10% न ठेवता 20% केलेलं आहे. मग यावर 2 पैकी कुठं कमी केलेलं आहे हे मात्र तुम्हाला आता मॅथ्स पार्ट 2मध्ये लक्षात येईल, लक्षात ठेवा. आणि अलीकडचे सोपे, मध्यम, कठीण हे मात्र दोन्हीला सेमच असतात, काहीच फरक नाही. चला बघूया मॅथ्स पार्ट 2
10th standard, simple questions ask 40%, easy questions. Then medium questions ask to 40% and difficult level questions are asked to 20%. There are 100% to all type of questions asked to SSC board exam of mathematics question number mathematics paper number 2. Then we see which is goals, उद्दिष्ट निहाय जर आम्ही या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न पाहिला तर नॉलेजवर क्वेश्चन जे आहे ते पार्ट 1मध्ये सुद्धा 20%लाच आहे, मॅथ्स पार्ट 2ला सुद्धा 20%च आहे नॉलेजवर. आता अंडरस्टँडिंगवर बघा, इथं 30% आहे, अंडरस्टँडिंगला 30%ला विचारलेलं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन 30% आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मॅथ्स पार्ट 1मध्ये ॲप्लिकेशन बेस जो आहे तो ॲप्लिकेशन बेस 40 मार्कासाठी होता. त्यातले 10 मार्क्स हे आपण पार्ट 2मध्ये स्किल डेव्हलपिंग या टाईपचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. बघा, स्किलचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये 20% घेतलेलं आहे. ही जो तफावत आहे, हा जो डिफरन्स आहे, हा तुमच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. मॅथ्स पार्ट 2मध्ये स्किलवर आधारावर 20% आहे आणि ॲप्लिकेशन बेसवर मात्र 30% आहे. नॉलेज आणि अंडरस्टँडिंग आर सेम वेटेज. दिस इज नॉट चेंज, only knowledge and understanding, but change only in applications and skill in maths part 1 and maths part 2. You always remember, mathematics part 1 मध्ये अंडरस्टँडिंगचे क्वेश्चन हे 40 मार्कासाठी 40% असतात आणि स्किलवरचे 10% असतात. आणि जॉमेट्री म्हणजेच पार्ट 2मध्ये ॲप्लिकेशनचे क्वेश्चन्स 30 मार्क्स असतात आणि स्किलचे क्वेश्चन 20% असतात. लक्षात ठेवा, हा जो चार्ट आहे हा फार महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुमच्या वहीमध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. देन वी सी विच आर प्रॉपर्टी ऑफ क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 याच्या संबंधित आपण माहिती पाहूया. क्वेश्चन नंबर 3 बी, गणित भाग 2 मधील उपप्रश्नात किमान एका प्रमेयाचे विधान देऊन सिद्धता लिहा असं मी सांगितलं तुम्हाला पाठीमागं. इन दिस क्वेश्चन यू हॅव टू आस्क ऑलवेज थिअरम ओनली वन. एक तरी किमान थिअरम तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारला जातो. इन क्वेश्चन नंबर 4 मी सांगितलं आउट ऑफ बुक बट इन ऑन युअर सिलेबस मॅथमॅटिक्स. सिलेबसवर आधारितच प्रश्न असतील, फक्त पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे. शिवाय मी तुम्हाला सांगितलं आव्हानात्मक प्रश्न असतील, सर्वसामान्य विद्यार्थ्याला विचार करायला लावणारे प्रश्न असतील. चला, प्रश्न क्रमांक 5चं सुद्धा वैशिष्ट्य, उपप्रश्न हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे असतील, अभ्यासक्रमावर आधारित असतील, परंतु क्रिएटिव्ह हा फरक शब्द आहे. दिस इज कॉल्ड क्रिएटिव्ह क्वेश्चन. त्यालाच मराठीमध्ये सृजनात्मक प्रश्न म्हणायचे. म्हणजे विद्यार्थ्याची आम्हाला त्याच्या प्रश्नाद्वारे क्रिएटिव्हिटी शोधायची आहे आणि या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडून उत्तरामध्ये काय काय अपेक्षित आहे, कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारू शकतात ते आपण एक एक मुद्दा आता पाहणार आहोत. यू सी, फॉर एक्झाम्पल, एक्सपेक्टिंग द स्टुडंट टू एक्सप्रेस हिज ओन व्ह्यूज म्हणजे सोमत, कमेंट ऑन और ओपिनियन. तुमचं स्वतःचं मत आम्हाला टेस्टिंग करायचं आहे, त्याच्यावर आधारित हे प्रश्न असतात. 3च मार्काचा प्रश्न असतो. त्यानंतर याच टाईपच्या प्रश्नामध्ये दुसरा प्रकार कोणता असतो पहा, टू ड्रॉ ए फिगर ॲज पर द गिवन इन्फॉर्मेशन. टू ड्रॉ द फिगर ऑफ गिवन इन्फॉर्मेशन याचा अर्थ काय, दिलेल्या माहितीवरून तुम्हाला आकृती काढता येते का, त्याचं स्किल तुम्हाला डेव्हलप होतं आहे का, झालं आहे का, याचं टेस्टिंग करण्यासाठी इथं तुम्हाला मी वाव दिलेला आहे. देन नेक्स्ट, टू कम्प्लीट अँड इनकम्प्लीट कन्स्ट्रक्शन. काही रचना तुम्हाला दिली असेल, काही फ्लोचार्ट दिला असेल
अपूर्ण असेल तर तुमच्याकडून आम्ही पूर्ण करून घेणार. अशा टाईपच्या प्रश्नाचा सुद्धा समावेश या प्रकारच्या प्रश्नामध्ये म्हणजेच प्रश्न क्रमांक 3 मध्ये असणार आहे. देन वी सी ओपन एंडेड क्वेश्चन. यू रिमेंबर दॅट ओपन एंडेड क्वेश्चन. व्हॉट इज माय ओपन एंडेड क्वेश्चन? मुक्त उत्तरे. याचा अर्थ काय? एकाच प्रश्नाची अनेक उत्तरं असू शकतात. अशा प्रश्नांचा समावेश आम्ही या प्रकारच्या प्रश्नामध्ये करू शकतो. मग तुम्ही म्हणाल सर ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे एखादा आम्हाला सॅम्पल देऊ शकाल, एखादं उदाहरण सांगू शकाल? हो, सांगू शकतो. राईट द एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. राईट एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन इन जनरल फॉर्म अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए कॉमा बी कॉमा सी. आता मला सांगा, हा प्रश्न ओपन एंडेड आहे. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तर देऊ शकेल, परंतु सगळ्यांना कन्सेप्ट यातली काय माहीत आहे? हाऊ टू राईट द जनरल फॉर्म ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ही जर कन्सेप्ट त्यांना कळली असेल, विच इज ax square plus bx plus c is equal to 0, this type of form is called general form of quadratic equation. हे जर नॉलेज, ही जर इन्फॉर्मेशन विद्यार्थ्याला माहीत असेल तर तो ओपन एंडेड प्रश्न असल्यामुळं कोणतंही उत्तर देऊ शकेल. एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0, दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 10 इज इक्वल टू 0, दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रत्येक विद्यार्थी महाराष्ट्रामधून वेगवेगळी उत्तरं देऊ शकेल, परंतु सगळ्यांची उत्तरं क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याला माहीत आहे का कसं लिहायचं आणि जनरल फॉर्ममध्ये कसं मांडतात हे जर माहीत असेल तरच ते उत्तर अचूकपणे लिहू शकतात. आणि ए कॉमा बी कॉमा सीच्या पण उत्तरं वेगवेगळी येतील. जसं तो क्वेश्चन क्वाड्रॅटिक इक्वेशन मांडणार आहे त्यानुसार ए बी सीच्या किमती बदलतील. दिस टाईप ऑफ क्वेश्चन इज कॉल्ड ओपन एंडेड क्वेश्चन्स. यालाच मुक्त उत्तर प्रश्न किंवा मुक्त प्रश्न म्हणायचं. त्यानंतर पुढचा टाईप आहे फार महत्त्वाचा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एस्टिमेशन अँड ॲप्रॉक्झिमेशन. एस्टिमेशन अँड ॲप्रॉक्झिमेशन याचा अर्थ काय? त्याच्या अगोदर दिलेली माहिती आणि प्रसंगावरून तुम्हाला उदाहरण तयार करता येतं. हे काही माहिती आम्ही तुम्हाला देतो आणि त्या माहितीवर आधारित तुम्हाला उदाहरण तयार करायचं आहे. उदाहरणार्थ, मी आयत आहे, माझी लांबी एवढी आहे, माझी रुंदी एवढी आहे, तर माझी परिमिती काय असेल, माझे क्षेत्रफळ काय असेल. अशा प्रकारे तुम्हाला प्रसंग दिला आहे, माहिती दिली जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला उदाहरण बनवता आलं पाहिजे आणि ते उदाहरण बनवून तुम्हाला ते सोडवता पण आलं पाहिजे. कधी कधी आम्ही फक्त उदाहरणच बनवा म्हणतो, कधी कधी उदाहरण बनवा आणि सोडवा. छोटं उदाहरण असेल तर तुम्हाला उदाहरण तयार करावं लागेल आणि सोडवावं लागेल, यावर आधारित आहे. आणि पुढचा उपमुक्तोत्तरी तर आपण बोललेलोच आहे. हा शेवटचा जो टाईप आहे या प्रश्नामध्ये अंदाज व निकटीकरण, त्यालाच आपण एस्टिमेशन अँड ॲप्रॉक्झिमेशन विद्यार्थ्यांना करता येतं का याचं टेस्टिंग करणारे एक्झाम्पल आम्ही क्वेश्चन पेपरमध्ये ह्या टाईपचे टाकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घाबरून गेला असाल, सर प्रश्न क्रमांक 5 मध्ये आम्हाला किती विचारले जातात? 2 विचारले जातात आणि एकच लिहायचा असतो 3 मार्कासाठी. मग एवढे सगळे प्रश्न आम्हाला विचारले जातील का? नाही. एवढ्या टाईपपैकी कोणताही एक टाईप एखाद्या परीक्षेला असू शकतो, परंतु या टाईपमध्ये इन्व्हॉल्व असणारा एक प्रश्न असतो, लक्षात ठेवा. या टाईपवर आधारित तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. मग कदाचित एक ओपन एंडेड असेल किंवा अपूर्ण रचना किंवा फ्लो चार्ट असेल. या पद्धतीने 2 प्रश्न विचारले जातील. तुम्हाला जो सोपा वाटतो त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता, कारण तुम्हाला एकच सोडवायचं आहे, त्याला मार्क आहेत 3. कदाचित आम्ही एखादे कन्स्ट्रक्शन आहे ते अपूर्ण देऊ आणि राहिलेली कन्स्ट्रक्शन तुम्हाला पूर्ण करायला सांगू, तरी तुम्हाला पूर्ण करता आली पाहिजे. कन्स्ट्रक्शन असो किंवा एखादा थेरम छोटासा असेल त्याच्यामध्ये काही आम्ही स्टेप ब्लँक देऊ, त्या स्टेप तुम्ही लिहावा असं अपेक्षित आहे. असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर प्रश्नांची विचारण्याची जी स्किल आहे ते आमच्या टीचरकडं त्या पद्धतीनं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत
त्या प्रश्नाचा तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला हे प्रकारचे प्रश्नसुद्धा सोडवणं खूप सोपं जाणार आहे. त्याला वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. चला आता आपण विद्यार्थी मित्रांनो इथंच थांबण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेचे वैशिष्ट्य काय आहेत हा आपण घटक आता समजून घेऊया. प्रश्नपत्रिकेमध्ये विकल्पासह 60 गुणाचे प्रश्न विचारले जातात. त्यापैकी विद्यार्थ्यांना 40 गुण सोडवायचे असतात, म्हणजेच आउट ऑफ असतात. प्रश्नपत्रिकेतील 20% गुणाचे प्रश्न हे कृतीयुक्त म्हणजेच ॲक्टिव्हिटी बेस्ड. मी तुम्हाला सांगितलं हे ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न कुठं असतात, इन क्वेश्चन नंबर 2A, इन क्वेश्चन 3A इथंच हे प्रश्न ॲक्टिव्हिटी बेस्ड आधारित प्रश्न असतात. 20% प्रश्न आव्हानात्मक असतात, त्यालाच आपण चॅलेंजिंग क्वेश्चन म्हणतो. हे क्वेश्चन कुठं विचारले जातात, क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5. यामध्ये एकापेक्षा जास्त संकल्पनाचा उपयोग करावा लागेल असे प्रश्न त्याच्यामध्ये असतील. म्हणजे विद्यार्थ्याला एक संकल्पना वापरून उत्तर नाही काढता येत, त्या उत्तर काढण्यासाठी एक 2-3 मॅथमॅटिकल कन्सेप्ट तुम्हाला क्लब करून त्या प्रश्नाचं उत्तर सोडवावं लागेल किंवा 2-3 संकल्पना त्याच्यामध्ये वापराव्या लागतील, 2-3 फॉर्म्युले त्याच्यामध्ये वापरावे लागतील आणि मगच तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येईल. अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर प्रश्नपत्रिकेतील 10% प्रश्न हे सृजनात्मक असतात, तेच क्रिएटिव्ह. याचाच अर्थ तुम्हाला हा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 5साठी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह क्वेश्चन असतात. म्हणजे 20% प्रश्न जे आव्हानात्मक असतात क्वेश्चन नंबर 4मध्ये आणि प्रश्नपत्रिकेत 10% प्रश्न जे असतात ते सृजनात्मक, त्यालाच आपण क्रिएटिव्ह क्वेश्चन असतात. आणि क्रिएटिव्ह क्वेश्चन कुठं मिळतात तुम्हाला, क्वेश्चन नंबर 5मध्ये पाहायला मिळतील. अशा प्रकारे या प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य आहे, हे आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं एक विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेवर आम्हाला सूचना काय दिल्या जातात. आमचे विद्यार्थी कधीही सूचना वाचत नाहीत आणि त्यामुळं प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना नीट न वाचल्यामुळं, बरं सूचना वाचायचे म्हणजे नुसतं वाचन करायचं आहे का, पोपटपंची नाही आहे. त्या प्रत्येक सूचनेचा अर्थ मला समजून घ्यायचा आहे. काय म्हणते पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. याचा अर्थ 1 ते 5 प्रश्न तुम्हाला सोडवणं आवश्यक आहे. त्यानंतर गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, म्हणजेच कॅल्क्युलेटर परीक्षेमध्ये नॉट टू अलाउ, तुम्हाला परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी देता येणार नाही. त्यानंतर प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नाच्या उजवीकडे जे गुण दिलेले आहे ते पूर्ण गुण तुम्हाला त्या प्रश्नाचे दर्शवितात, लक्षात ठेवा. आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी. आता काही प्रश्न असे असतात आकृती काढा असं सांगितलेलं नसतं, परंतु ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आकृती काढल्याशिवाय त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं मांडता येत नसेल तर तुम्हाला त्या प्रश्नाची आकृती काढणं बंधनकारक असतं, लक्षात ठेवा. म्हणून ज्या ज्या प्रश्नामध्ये जरी आकृती काढा असं म्हटलं नसेल, परंतु तो प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला आकृती काढल्याशिवाय सोडवता येत नाही असे जर प्रश्न असतील तर त्या प्रश्नाची तुम्ही आकृती काढणं आवश्यक आहे. त्यानंतर रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात, त्या पुसू नका. ही सूचना फार महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमध्ये मी सांगितलेलं आहे, वेन यू ड्रॉ द एनी फिगर यू रिमेंबर दॅट डू नॉट रफ मार्क्स. लक्षात ठेवा, खुणा पुसू नका. स्पष्ट सूचना तुमच्या पेपरमध्ये असते, तरी देखील आम्ही कंस मारलेले जे असतात ते पुसतो, मोठे झाले तर कमी करतो, काही गरज नाही, असू द्या, काय हरकत नाही. ज्या ज्या खुणा तुम्ही केलेत ते पुसू नका. प्रश्नपत्रिकेमध्ये फार महत्त्वाची सूचना दिलेली आहे. त्यानंतर प्रत्येक बहुपर्याय, ही एक सूचना फार महत्त्वाची आहे आणि गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी या सूचनेचा अवलंब केला नाही, कारण आमच्या अध्यापकाकडून ह्या प्रश्नाचं सूचना शेवटपर्यंत लवकर पोहोचल्या नाहीत, कारण शिक्षकाचं ट्रेनिंग गेल्या वर्षी आपण उशिरा घेतलं होतं. परंतु आता यावर्षी लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेतल्या माहीत पाहिजे की बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 1A, B असेल तर 1B, C असेल तर 1C, D असेल तर 1D असं लिहिणं आवश्यक आहे. मूल्यमापन प्रथम प्रयत्नासच केले जाईल, म्हणजे तुमचं उत्तर जे पहिलं लिहिले तेच गृहीत दिलं असेल. तुम्ही जर सगळीच उत्तरं दिली, पहिला A, पहिला B, पहिला C, पहिला D, यू चूज एनी ॲन्सर, असं चालणार नाही. तुम्ही पहिल्या क्रमांकाला जे लिहिले तोच परीक्षक ॲक्सेप्ट करणार, बाकीचे लिहिले ते ॲक्सेप्ट करणार नाही. त्यामुळं फर्स्ट प्रेफरन्स मोस्ट इम्पॉर्टंट, यू रिमेंबर दॅट.
त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही जे लिहिलं तेच आम्ही गृहीत धरणार. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 1 हे मूल्यमापन प्रथम प्रश्नासच केले जाईल, लक्षात ठेवा. त्यानंतर फार महत्त्वाची सूचना, बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर लिहिताना पुन्हा पुन्हा मुद्दा मी रेड कलरनं दिलंय, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ही सूचना ऐका. बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर म्हणजे कोणतं, जे पर्यायाला तुम्ही दिले ना A, B, C, D असे पर्यायाला आपण नावं दिलेत, त्यापैकी जे अचूक उत्तर आहे त्याच पर्यायाचं वर्णाक्षर लिहायचं आहे, असे लिहावे, लक्षात ठेवा. तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित नाही, म्हणून मुद्दा मी या वाक्यावर मी पुन्हा पुन्हा बोलतोय. तुम्ही परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना प्रश्नपत्रिकेवर आम्ही अशा सूचना दिलेल्या आहेत, ती सूचना विद्यार्थी नीट वाचत नाहीत आणि त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर नीट लिहित नाहीत. त्यामुळे ही सूचना नीट वाचा. मुद्दाम या प्रश्नपत्रिकेवरच्या मी सूचना दिल्या आहेत. बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर A असेल तर A, B असेल तर B, C असेल तर C, D असेल तर D असे लिहावी. हे फार महत्त्वाचं. म्हणजे समजा प्रश्नाचा क्रमांक 1 असेल आणि त्याचं पर्यायाचं उत्तर B असेल 1 B, C असेल 1 C, D असेल 1 D, असंच उत्तर तुमचं आम्हाला असणं उत्तरपत्रिकेत अपेक्षित आहे. तेव्हाच आम्ही त्याला फुल क्रेडिट देणार आहे, तेव्हाच आम्ही त्याला पैकीच्या पैकी मार्क देणार आहे. अन्यथा जे टॉप केसेसचे स्टुडंट आहेत त्यांचे मार्क या ठिकाणी कमी केले जातील, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. याचं कारण असं की विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा देताना तुम्हाला याची कुठंतरी जाणीव व्हावी म्हणून आम्ही मुद्दाम तुम्हाला हे रिस्ट्रिक्शन घालत आहोत की विद्यार्थ्यांना ज्यावेळेस भावी आयुष्यामध्ये काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहेत आणि त्याची कुठंतरी त्याला एक शिस्त लागावी, वळण लागावं की या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांची उत्तरं कशी मांडली जातात याची कुठंतरी तुम्हाला जाणीव व्हावी, ओळख व्हावी, म्हणून आम्ही मुद्दाम या प्रश्नपत्रिकेमध्ये रिस्ट्रिक्शन घातलेलं आहे, लक्षात ठेवा. ते जरूर वापरा आणि त्यानुसारच तुम्ही यावर्षीपासून म्हणजेच मार्च 2021ला जो पेपर देणार आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडून अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उत्तर हे लिहिणं असंच अपेक्षित आहे, तेव्हाच तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील, अन्यथा तुमचा मार्क कमी केला जाण्याची शक्यता आहे. जे टॉप केसेस आहेत त्या विद्यार्थ्यासाठी लक्षात ठेवा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न पाहिला. तो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न पाहिल्यानंतर प्रत्येक चॅप्टरचं वेटेज पाहिलं. तुम्ही म्हणाल सर विद्यार्थी बरेचसे गोंधळ आहेत, सध्या लॉकडाऊन असल्यामुळं शाळा बंद आहे त्याच्यामुळे सिलेबस कमी केलं आहे. असू द्या, काय हरकत नाही. सिलेबस जरी कमी केला तर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न नाही आपण चेंज करणार, लक्षात ठेवा. या काय होईल, जे चॅप्टर आपण कमी करणार आहोत त्या चॅप्टरचं वेटेज जे चॅप्टर आपण ठेवलेत त्या चॅप्टरमध्ये काय करणार, मर्ज करणार आहोत. उदाहरणार्थ समजा कन्स्ट्रक्शन 7 मार्कासाठी असेल आणि समजा त्याच्यातलं महत्त्वमापन कमी असेल तर त्या महत्त्वमापनचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स इतर चॅप्टरमध्ये आपण काय करणार, डिवाईड करून घेणार आहेत आणि त्याचे प्रश्न तुम्हाला यावर्षीच्या प्रश्नपत्रिकेत असतील. जर ॲक्च्युली शासनानं कमी केलेलं परिपत्रक आपल्यापर्यंत आलं तरच आपण विचार करणार आहोत आणि हे आपल्याला दिवाळीनंतर कळणार आहे. आत्ता सध्या विद्यार्थी मित्रांनो आहे तसं आपण अभ्यास करूया. विशेषतः NTSला जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना मात्र हे सर्व चॅप्टर करणं बंधनकारक आहे. शिवाय इयत्ता 9वीचे चॅप्टर मॅथ्सचे पार्ट 1 पार्ट 2 जे NTS परीक्षेला NMS परीक्षेला बसतात त्यांना पूर्ण सिलेबस असतो, त्याच्यामध्ये कुठलाही सिलेबस कमी नसतो, लक्षात ठेवा. त्यांनी मात्र तेवढी काळजी घ्या. मुद्दाम या व्हिडिओच्याद्वारे मी त्यांनाही कल्पना देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझे व्हिडिओ आवडत असतील तर निश्चित लाईक करत चला, हे व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना पण शेअर करत चला आणि माझ्या BS काळे सर या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा, कारण तुमची एक लाईकसुद्धा मला खूप मोटिवेशन देते.